वेल मेंटेन ड्रेस कोड या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या संघांनी सहभाग नोंदवला त्या संघांना ड्रेस कोड देखील इथे अवेलेबल करून दिला आमच्या मॅनेजमेंट टीमने. अगदी आपण पाहतोय नीटनेटकं आणि फार सुंदर आयोजन, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट इथं मेंटेन ठेवलं जाईल या स्पर्धेमध्ये. मोस्ट अवॉइडेड क्रिकेट टुर्नामेंट गतवर्षी देखील दमदार स्पर्धा ही पार पाडली आणि यंदाच्या पर्वामध्ये देखील नव्यानं या स्पर्धेनं आपण पाहतोय पदार्पण केलं. या पर्वात नवे पर्व आणि ज्या नव्या पर्वाचा आम्हा सर्व कोरावळेकरांना आहे गर्व, अशी कोरावळेकर ट्रॉफी 2025 दिवस पहिला उद्घाटनीय सामना बोरगाव ब आणि त्यांच्या विरोधामध्ये पराग वॉरियर्स भालूक या दोन संघांमध्ये आपण पाहत आहोत. हॅलो हॅलो हॅलो. स्टॉपवॉच आम्ही सुरू करत आहोत. वेळ नोट डाऊन केला जाईल. स्कोरर मित्र आमचे टाइम नोट करतील. ठीक 11 वाजता पहिला बॉल पडलाय ऑन साईडला. पहिला चेंडू आपण पाहतो मिड विकेट रिजनला खेळलाय. गॅपमध्ये चाललाय बॉल. मिड विकेटला गॅप आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजानं. मिड विकेटच्या बाहेर धमाकेदार स्पर्धेची धमाकेदार सुरुवात. चौकार. मिड विकेटच्या बाहेर चौकार आलाय. सॉफ्ट अंडर ढकललाय. फक्त सिंगलसाठी आपण पाहतो एकेरी धाव मिळेल. चौकार आला होता मिड विकेटच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र सॉफ्ट अंडर पुश केलं. शॉर्ट कव्हर्समध्ये सिंगल मिळाली. धावसंख्या 5. चांगली सुरुवात. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की एका दमदार स्पर्धेची दमदार चौकाराने सुरुवात केली आहे ती बॅट्समन हिमांशूने. बबलू ऑन स्ट्राईक. स्मॅश करायचा होता खाली. लाईटचं सबमरीन डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल. ऑन साईडला खेळला. शॉर्ट फाईनच्या डोक्यावरनं बॉल चालला मागे. जणू काही आता शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. अखेर ती शर्यत जिंकली चेंडूने. फाईन लेगची सीमारेषा ओलांडली आहे. बॉल चाललाय फाईन लेग पलीकडे. हा येतो या डावातील दुसरा चौकार. खोला टाकण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आपण पाहतोय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावफलक सध्या 9 वरती स्थगित आहे. 2 चौकार 1 सिंगल. दोन्ही फलंदाजांनी एक चौकार लगावलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ऑन साईडला मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. पहिल्या षटकामध्ये 2 चौकाराची वसुली झाली होती आणि त्याचं प्रत्युत्तर दिले गोलंदाज केतननं मिळवली विकेट. बबलूला माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला लागलाय तो बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये बोरगाव संघाला. क्रमांक पहिल्या पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्कवरती गणेश ऑन साईडला टर्न करतोय. फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर रेगला तैनात आहेत. बॉलला उचलतील फेकतील. सेकंडचा कॉल. ओ आणि धाव पूर्ण केली आहे. थोडा लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला फिल्डरचा. कॅज्युअल अप्रोच होता तिकडे आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या कंप्लीट केल्या जातात. 2-2 धावफलक पुढे. स्कोर कार्ड 11 वरती. 11 रन्स ऑन बोर्ड.
ऑन साईडला वळवला, लॉंग दी कापेट डीपमध्ये, वाडिश लॉंग ऑनमध्ये बॉल. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत स्वप्नील आहेत. अगदी प्रत्येक गोष्ट मॅनेज करतात. फार कमी वेळेस स्कोरर आपण पाहतो ज्यांच्याकडे जास्त गोष्टी अवेलेबल असतात. आणि स्वप्नीलचा मी आवर्जून उल्लेख करेन की ऑनलाईन स्कोरिंग देखील एका बाजूला करतात. फक्त त्यांच्याकडे स्टॅटिस्टिक्स जे आहेत ते मेंटेन राहाव्यात यासाठी त्यांनी खरं तरी जबाबदारी घेतली. कारण मॅन्युअल स्कोरिंग प्रत्येक स्कोरर नेहमी करतो आणि ते स्टॅट्स, येस नो बॉलचा इशारा अंपायर करतात. नो बॉल आहे म्हणजे पुढचा चेंडू फ्री. ते स्टॅटिस्टिक्स असतात, ज्या टॅली केलेल्या गोष्टी असतात त्या बहुतांश वेळी बऱ्याचदा स्कोरर मेंटेन ठेवत नाही. पण स्वप्नीलचं मी कौतुक करेन ज्या प्रकारचे ते स्कोरिंग करतात. जरूर मॅन्युअल स्कोरिंग सुरू एका बाजूला, ऑनलाईन स्कोरिंग देखील करते. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. फ्रीटचा बॉल असल्या कारणास्तव फलंदाज बचावले आणि फार वेगाने धाव कंप्लीट केली. धावसंख्या 1ने पुढे. टोटल स्कोरबोर्डवरती आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात. आता धावत संख्या आली 16 वरती. बोरगाव ब संघ खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय आणि थोडं अटॅकिंग अप्रोच आता दाखवावा लागेल. ते टेम्परामेंट, तो माइंडसेट क्लिअर करावा लागेल की इथून दमदार बॅटिंग करायचं. बिकॉज फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करता खेळाच्या पूर्वार्धामध्ये, तेव्हा कोणताही दबाव तुमच्यावरती नसतो. नैसर्गिक खेळ तुमचा प्रेक्षकांना दिसून येतो. पण जर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या नाहीत तर तो प्रेशर, तो दबाव, तो मेंटली क्रिएट झालेला प्रेशर प्रत्येक बॅटरवरती दिसून येतो हमखास. मिस्टामिंग खराब चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाहीये. वॅकेंट एरियामध्ये बॉल, 3 फिल्डर होते, निर्जन स्थळी पडलाय आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या मात्र 2 कंप्लीट केल्या जातात. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. काय कॉलिंग आहे दोन्ही फलंदाजांमध्ये, दमदार ताळमेळ. धावसंख्या 18 वरती 18. एक एक्स्ट्रा खर्च केली आतापर्यंत या डावामध्ये नो बॉलच्या स्वरूपात. त्या व्यतिरिक्त फलंदाजी आता मात्र कमकुवत वाटू लागली आहे. इथे देखील वाडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन 18 या धावसंख्येवरती. बोरगाव ब संघाला झेलबादच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का. प्रणाम त्या राजा शिवा छत्रपतींना ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं. अप्रतिम संगीत. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. ओ बॉलर्स बॅक. एरियल ऑन ड्राइव्ह. फार सुंदर सरळ बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट केला. कॉलिंग खराब आहे. येस नो वेट. या तिन्ही गोष्टींना महत्त्व देणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या कॉलिंगचा अभाव आपल्याला आढळलेला पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत 19. 19 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. टीम बोरगाव बी. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावळे आणि आदर्श क्रिकेट संघ धानिवली कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. जांभुडीच्या स्पर्धेमध्ये धानिवलीचं दमदार प्रदर्शन आपण पाहिलं आणि पुन्हा एकदा आज आपण पाहतोय कोरावळेकर चषकामध्ये नव्यानं ते देखील उतरतील. सिद्धिविनायक कोरावळे आणि आदर्श क्रिकेट संघ धानिवली दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर द स्टंप झाला होता. स्विंग अँड बेस. बॅट स्विंग जोरदार झाला. पण ॲक्युरेसी जर तुमच्याकडे असेल तर सक्सेस रेट तुमचा आपोआप वाढत असतो. फार महत्त्वाचं आहे. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला कमी ठेवायचं आहे. जर तुमचं मार्जिन ऑफ एरर कमी असेल तर सक्सेस रेट आणि विनिंग पर्सेंटेज ते आपोआप वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्या ॲक्युरेसी फार दमदार आहे. बालुक संघाची आणखीन एक चांगला बॉल. अचूक टप्पा. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा गोलंदाजाला एक चांगली लाईन मिळते, ती लय सापडते, तेव्हा गोलंदाज नेहमी डॉमिनेटिंग होताना आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आता मॉडर्न डे क्रिकेट ॲज अ बॉलर स्वतःचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं तर वर्सेटाईल बॉलर असणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे ती विविधता असणे फार महत्त्वाचं आहे आणि ती विविधता, ते व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजाकडे. वर्सेटाईल बॉलर. फार सुंदर व्हेरिएशन दाखवले पहिल्या 2 बॉलवरती. सुंदर क्रीडांगण. बॉडी लाईनवरती हिट होतोय जोरदार आणि तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मात्र कंप्लीट केली गेली आहे. बॅटकट आहे. येस.
पायांवरती जोरदार आदळला, पण त्यापूर्वी बॅटच्या संपर्कात आला होता चेंडू. पंच देखील ते सांगतात. गुड डिसिजन. पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते प्रत्येक स्पर्धेमध्ये. ती स्पर्धा 10,000ची असो अथवा 1,00,000ची. ओ द स्टम्प्स. बॅटची मोठी एज. शॉट थर्डचे फिल्डर फ्लाइंग स्लीपमध्ये. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. काल सवटा हिरवा मानकोलीच्या क्रीडांगणावरती 0वरती विकी पाटीलचा झेल ड्रॉप केला आणि संदीप त्या विकी पाटीलने 28 धावा ठोकत असताना 48चा 4 ओव्हरमध्ये पाठलाग करून दिला आणि आपल्या संघाला जिंकून दिलं. सुमित कुमार स्पोर्ट्स केवनी दिवे. काय मॅच झाली ती. मजा आली होती त्या मॅचमध्ये. ऑन ड्राईव्ह केलाय. फटका सुंदर आहे. पॉवर पॅक्ट ऑन ड्राईव्ह डीपमध्ये. वाडिश लॉंग ऑन. सेकंडचा कॉल. मिळतील 2 सहज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाइम फार दमदार राहिलं दोन्ही फलंदाजांचं. मी कौतुक करेन करणचं. ज्या प्रकारचे तो गोलंदाजी करतोय. ॲक्युरेसी फार दमदार आहे त्याची. अगदी योग्य टप्प्यावरती नियंत्रित तो गोलंदाजी करतोय आणि कौतुकास्पद कामगिरी सध्या करणची आपल्याला पाहायला मिळते. वाखडण्याजोगी कामगिरी राहिली पहिल्या 5 बॉलमध्ये. अवघ्या 4 खर्च केल्या. 2 डॉट. नेक्स्ट बॉल. ऑफ ड्राईव्ह. समोर फिल्डर डीपमध्ये. लॉंग ऑफला. मिड ऑफ मधून आला बॉल. मागे मिड ऑफ नाही आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे. थोडा लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर देखील तेच सांगत की थोडा फास्ट तुम्ही धावायला हवं होतं. तर लेझी अप्रोच थोडासा तिथे आढळला. षटक क्रमांक 3 पूर्ण. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 25 धावा दाफल कावर. धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं संगीत. 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 25 धावा. 25. लॉस ऑफ 2. सुंदर चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह करतो बॅट्समन डीपमध्ये. लॉंग ऑफ. थोडा फंबल. फायदा उचललाय. आउटफील्डमध्ये फिल्डर तुमचे फास्ट असणे फार इम्पॉर्टंट आहे. मार्जिन ऑफ एरर त्यांच्याकडनं कमी होणं फार गरजेचं आहे. चुकांचा जर विचार केला तर आउटफील्डमध्ये लॉंग ऑफच्या फिल्डरकडून दुसऱ्यांदाही चूक झाली. एका ॲक्शनमध्ये त्याने बॉल कलेक्ट केला नाही. बॉल बराच काळ हवेमध्ये. शॉर्ट थर्डचे फिल्डर आल्यात. झेल संपादित केलाय आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. अंपायरने सांगितलंय फलंदाज बाद आहे. आर्ग्युमेंट्स आता होणार नाहीत. नो मोर आर्ग्युमेंट्स प्लीज. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. एकनाथला पहिले केतन, मग गणेश, मग करण आणि आता एकनाथ. बेस सेट करून दिला केतनने. फक्त 9 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर गणेशला आपण पाहिलं. करण आला. त्याने देखील इकॉनॉमिकल षटक हाताळलं. तर एकनाथ बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 मध्ये कोणत्याही प्रकारे आपण पाहिलं तर चौकार षटकार खेळू दिला नाहीये. आणि आतापर्यंत या डावात जर आपण विचार केला. ओ काय घडलंय बघा. आता मी त्याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. आतापर्यंत या डावात चौकार षटकार फार कमी आलेत आणि अखेर मात्र आपण पाहतोय संघाला दिलासा देणारा थर्ड मॅनच्या बाहेर चौकार. चेंडूंच्या नंतर आलेला चौकार होता. आफ्टर 16 डिलिव्हरीज 16 बॉल नंतर आलेला एक चौकार. कारण यापूर्वी पहिल्या ओव्हरच्या आपण पाहिलं तर 3ऱ्या की 4थ्या बॉलवरती चौकार होता. येस 4थ्या बॉलवरती. आणि तिथून शेवटच्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवरती चौकार आला. फार काळ वाट पाहावी लागली बोरगाव बस संघाला या चौकारासाठी. धावा फलक आता 32 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ओव्हरमध्ये
चांगला इकॉनॉमिकल रेट मेंटेन ठेवत असताना एक विकेट देखील एकनाथनं इम्पॉर्टंट मिळवली आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून वळतो तो गोलंदाजी मागवती पुढचा बॉल. फुल टॉस वेस्ट आहे, कमरेच्या वर आहे. नो बॉल बीमर घोषित केल्या पंचांनी. आणि फार फार लेझी अप्रोच तिकडे फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर्स एक्झॅक्टली काय करतात भालुक संघाचे. नो +2 3 धावा ॲड होतात. धावसंख्या 3ने पुढे 35 35 वर. फ्री हिट बॉल असेल आणि या डावातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची मुभा. आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि सिद्धिविनायक कोरावळे कॅप्टन. आपण रिपोर्टिंग करायचं, अन्यथा मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल. लक्षात ठेवा जर तुम्ही वेळेवरती उपस्थित राहिला नाही तर. आणि एक कॅप्टन आहे, एक कॅप्टन नाही. अदरवाईज पॅनल्टी देखील 2 बॉलची लागेल. कारण मुरबाड क्रिकेट आता डेव्हलप होत आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवलीचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. सिद्धिविनायक कोरावळे कॅप्टन तयार राहायचं आहे. ओ द स्टॉम्प्स ऑन साईडला फटका खेचून मारलाय गॅपमध्ये. फिल्डर पोहोचले होते. कॅच ड्रॉप झालाय. 50% चान्सला तुम्हाला 100मध्ये कन्वर्ट करावं लागेल. रनआउटची संधी. शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोरर स्वप्नील आम्हाला माहिती देतात. धावफलकावरती धावा लागल्या तर 38 आणि 39 धावांचं मी तर म्हणेन मॉर्निंग सेशनला हे मापक असं लक्ष आहे. 38 ऑन बोर्ड. 39 धावांचं टार्गेट असेल. यापूर्वी टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेऊयात. नाणेफेकीसाठी मी इन्व्हाइट करेन दोन्ही संघाचे संघनायक सिद्धिविनायक कोरावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श क्रिकेट संघ धानिवली. मोतीरामजी हरड्याने विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. जितू धुमाळ, सागर शिंगोळे या सर्वांना विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आदरणीय रघुनाथजी धुमाळ यांना विनंती असेल की आपण देखील मंचावरती विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक मॅचमध्ये सामनेवीरासाठी काही महत्त्वाची पारितोषिके त्याचा चर्चा आपण करू, पण प्रथमतः सत्कार करूयात. आपण या मंचावरती आदरणीय दिगंबरजी पोटे सर आहेत, माजी विस्तार अधिकारी, आणि त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. विलासदादांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सत्कार प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेची ओळख आहे. आपुलकी आणि बांधिलकी जपणारी स्पर्धा, आपलेपणा आणि माणुसकी टिकून ठेवणारी ही स्पर्धा आपण पाहतो. आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे मात्र यथोचित मान सन्मान आपण पार पाडत आहोत. व्यासपीठ बहरले ज्या मान्यवरांच्या येण्यानं, स्पर्धेला 4 चांद लागले ज्या मान्यवरांच्या येण्यानं, त्या आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान कोरावळेकर चषकाच्या वतीनं आपण पार पाडत आहोत. पोटे सर, माजी विस्तार अधिकारी साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतो. त्यानंतर माननीय श्रीमान हेमंतजी रामचंद्र धुमाळ उद्योजक यांचा आपण सन्मान करतोय. सागर शिंगोळ्यांना विनंती असेल की आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. उद्योजक आपण पाहतात, औद्योगिक क्षेत्रातील मोठं नाव, आणि या स्पर्धेला ज्यांचं दमदार सहकार्य नेहमी लाभतं. अगदी आपण पाहतोय आदरणीय हेमंतजी धुमाळ साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा, ग्रामस्थांचा यथोचित मान सन्मान करणं या स्पर्धेची ओळख, आणि ती ओळख आणि महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आपण पाहत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करत आहोत. आदरणीय विलासजी रामचंद्र धुमाळ सर यांना विनंती असेल की आपण देखील या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. जितू धुमाळ यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा आहे. आदरणीय विलासजी धुमाळ सरांना विनंती असेल. विशाल, माननीय श्री विलासजी धुमाळ सर आपण पाहतोय, त्यांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत.
जितू दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ कायमस्वरूपी आठवण राहावी या स्पर्धेची, त्यासाठी फोटो क्लिक केला जातो. आपल्या कॅमेऱ्यामध्ये आमचे फोटोग्राफर तुम्ही पाहतायत जगदीश धुमाळ, व्हिडिओग्राफी देखील करतात, सोशल मीडियावरती प्रचंड पॉप्युलर आहेत. त्यानंतर आदरणीय हरेशजी धुमाळ, सदस्य ग्रामपंचायत कोरावळे. दीपक दादा धुमाळ यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. दीपक दादा, आपण या आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य कोरावळे आदरणीय हरेश शेठ धुमाळ यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडत आहोत. सामना सुरू झाला. उर्वरित सन्मान आपण ओव्हर ब्रेक मध्ये कंप्लीट करून घेऊ. डबल अँगल दाखवा टेंग्रिक. येस, सांगण्याची गरज पडत नाही, अगदी आमचे संदीप आहेत. त्यानंतर उद्योजक दीपकजी धुमाळ यांना विनंती करेन की आपण सागर शिंगोळे यांचा देखील आपण सन्मान पार पाडायचा आहे. आदरणीय सागरजी शिंगोळे यांना विनंती असेल की आपण देखील या. रोहा एक्सप्रेस, निशिक कर्णेकर या स्पर्धेला जोडले जातात. स्वागत आहे आपलं देखील. आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान. खरं तर या स्पर्धेनं हेच टिकवलं, आपुलकी, बांधिलकी, आपलेपणा आणि माणुसकी खरं तर जपली या स्पर्धेने. कोरावळेकर चषकाने आमचे तुळशीदास धुमाळ असतील आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट टीम असेल. आदरणीय रघुनाथ दादा धुमाळ यांना विनंती असेल की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. ग्रामस्थ मंडळ कोरावळे अगदी नेहमी भक्कमपणे कोरावळेकर चषकाच्या पाठीशी उभे राहील. नितीनजी धुमाळ यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. नितीनजी धुमाळ आपण यायचं आहे. रघुनाथ दादा धुमाळ यांचा आपण सन्मान. मॅच सुरू राहील एका बाजूला, लक्षात ठेवा, सामना कुठेही थांबणार नाहीये. कॉमेंट्री बॉक्समध्ये विशाल पाटील आहेत. विशाल, थोडी दिलगिरी व्यक्त करून आपण ऑनलाईन प्रेक्षकांची देखील थोडी दिलगिरी व्यक्त करू. या दरम्यान फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला. बेधुंद करणारा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय कोरावळेकर षटकार. आदरणीय भाऊ मोरे यांना विनंती असेल की आपण या. आदरणीय भाऊ मोरे यांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. जितू दादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. सर, जितू धुमाळ यांना विनंती असेल की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तुषारजी धुमाळ यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडायचा आहे. ज्यांच्या वतीने खरं तर आपण पाहतोय प्रत्येक सामन्यावेळेसाठी कोल्ड्रिंक इथे मात्र आम्हाला पुरस्कृत केली आहे. 2.25 लिटर प्रत्येक सामन्यावेळेसाठी शीतपेय कोल्ड्रिंक ज्याने आम्हाला पुरस्कृत केले, जितू दादा धुमाळ त्यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडतोय. आणि आदरणीय उद्योजक दीपकजी धुमाळ साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. ज्यांच्या वतीनं खरं तर प्रत्येक संघाला आपण पाहतोय बऱ्याच संघांना इथे टी शर्ट देखील स्पॉन्सर करण्यात आलेत. विलेशजी धुमाळ यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. ज्यांच्या वतीनं बऱ्याच संघांना आपण पाहतोय टी शर्ट्स पुरस्कृत केले गेलेत, असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. उद्योजक आदरणीय दीपक शेठ धुमाळ यांचा सन्मान आपल्या मंचावरती पार पाडतोय. ग्रामस्थ मंडळ कोरावले यांची भक्कम साथ कोरावळेकर चषकाला लाभलेली आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय फ्रूट हॅम्पर, अगदी आपण पाहिले तर फ्रूट्स आहेत जे आम्हाला पुरस्कृत केलेत. आदरणीय सागरजी शिंगोळे उद्योजक कोरावळे त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आदरणीय हेमंत रामचंद्र धुमाळ साहेबांनी आम्हाला इथे बऱ्याच संघांसाठी टी शर्ट पुरस्कृत केले आणि दिगंबरजी पोटे साहेब अगदी त्यांच्या वतीने आम्हाला बॉल बॉक्स या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झालेत. या सर्वांची चर्चा अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही सातत्याने करत राहू. तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऑनलाईन प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतोय कारण मॅच एका बाजूला सुरू झाली आहे. ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्समधून डोंबिवली परिसरातील अंतारली गावाचे एक नामवंत आणि युवा समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र विशालजी पाटील जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू विशाल पाटील अंतारली. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर. आपण आवाज ऐकला पहिल्या सत्रामध्ये. कल्याण डोंबिवलीचा एक अप्रतिम आवाज, दर्जेदार आवाज ऐकला आपण प्रथमेश ठाकूर यांचा. सामना क्रमांक पहिला आपल्या समोर आहे तो म्हणजेच पराग वॉरियर भालूक आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात फाईट करतोय तो म्हणजेच बोरगाव बी. या दोन टीममध्ये पहिली मॅच या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये बनवल्या
धावफलकावरती 38 धावा बनवल्या आणि 39 टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलंय, ते म्हणजेच पराग ओरियर भालुक या टीम समोर. धावफलकावरती आहेत 15. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना गणरायाला वंदन करून आपण त्या कार्याची सुरुवात करत असतो आणि त्या गणरायाला वंदन करून आपण या स्पर्धेची सुरुवात करत आहोत. मी विशाल पाटील अंतरली तुमच्या समोर समालोचन करण्यास सुरुवात करत आहोत. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती बबलू आहेत. धावसंख्या धावफलकावरती 15 आहेत. 17 बॉल 24 ची गरज आहे. राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल ऑन साइडला टर्न केला, या ठिकाणी गॅप मध्ये बॉल आणि जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड हिट कोरावलेकर चषक षटकार. सिद्धिविनायक कोरावळे विरुद्ध आदर्श धानिवली आणि टी शर्ट कलेक्ट करा, ड्रेस कोड कलेक्ट करा आपण. अप्रतिम फटका आहे लोंगॉनला आणि येतोय सरळ व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग 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 हिट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज आपण पाहतोय बबलूच्या माध्यमातून 2 बॉल वरती 2 मोठे फटके आपण पाहिले. राऊंड विकेटने समोर फलंदाज आहे गणेश आहे. इथून मात्र बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. बॅट्समन आउट. ज्या गणेशने अप्रतिम फटकेबाजी या मैदानावरती केली तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर होत असताना. दुसऱ्या ओव्हरमधील अंतिम बॉल आहे. धावसंख्या 27 वरती थांबली आहे. 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले होते, मात्र तदनंतर कमबॅक केलं जातं. गोलंदाज आपण पाहतोय बबलूच्या माध्यमातून अंतिम बॉल. स्ट्राईक इन वरती न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड कालुरम आहे. तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना बॅटिंग करण्यासाठी चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून. राऊंड विकेटने हा बॉल. इथून मात्र कव्हर मध्ये गॅप भरपूर मोठी आहे आणि आउटफील्ड देखील खूप फास्ट आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. ब्रँडेड चौकार. दोन षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पराग ओरियर भालुक या टीमची धावसंख्या 31 वरती 1. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 8 धावा. चेक. तर कोरावळे टीमचा कॅप्टन पटकन या प्लीज. टॉस करायचं आपल्याला. कॅप्टन कोरावळे कम फास्ट. 8 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेटमध्ये कोणतंही समीकरण सोपं आणि कोणतंही समीकरण कठीण नसतं. जो चांगला खेळ करेल तोच या मैदानावरती नक्कीच मॅच जिंकेल. कोणता संघ पहिले मॅच जिंकेल? एका बाजूने पराग ओरियर भालुक आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच बोरगाव ब. या 2 टीममध्ये ही उद्घाटनीय लढत आपल्याला पाहायला मिळते. दमदार स्पर्धा. कोरावळे गावाची अभिमानाची सन्मानाची
ही स्पर्धा आपण पाहतोय. निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र दररोज सुरू आहे. इथून मात्र यष्टीरक्षकाने केली आहे चूक आणि तोपर्यंत या ठिकाणी बेनिफिट मिळत आहे. ते म्हणजेच आपण पाहतोय पराग वॉरियर भालुक या टीमला 1 धाव एकवटली गेली. 1च्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 33. वाईट बॉल आहे. यस, पंचांचा इशारा देखील येतोय. पंचांचे हात दोन्ही समांतररित्या होत असताना व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. गरज आहे उर्वरित फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची. बॉल शिल्लक आहेत 11 बॉलमध्ये 6. स्ट्रायकिंगवरती बॅट्समन आपण पाहतोय काळूराम आहे, जो आत्ताच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आकाश सज्ज होत असताना राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल. इथून मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. शॉट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचं रूपांतर एक सिंगलने. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 34 या आकड्यावरती पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते. त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतोय. अप्रतिम वाहिनी आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती असेल गोविंद कामत यांना विनंती असेल जसा वेळ भेटेल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला यायचं आहे. इथून मात्र पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल, खराब बॉल. अवांतर धाव मिळेल. पराग वॉरियर भालुक या टीमला धावसंख्या 35. गरज आहे 4 धावसंख्येची. 1 साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. बिग 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 हिट. षटकार. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे ती म्हणजेच पराग वॉरियर भालुक या टीमने. वेल प्लेड. हार्ड लक टीम बोरगाव ब. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तर विनंती करतो मी सन्मान्य दिगंबरजी पोटे सर आणि मलिक सर, आपण दोघे या. आपल्या शुभ हस्ते आधी टॉस होईल, त्यानंतर आपण मलिक सरांचा सन्मान घेऊया. या सर. 2 आदर्श शिक्षकांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मित्रांनो, नवीन सामना सिद्धिविनायक कोराळे विरुद्ध आदर्श स्पोर्ट्स धानिवली. बिग फाईट, क्लॅश ऑफ टायटन. टॉस करतात मलिक सर आणि पोटे सर. हेड कॉल आहे.